हरिओ. आता गीतेकडे वळूया. बघा ना, अर्जुनाच्या बाबतीत अगदी हे खरं आहे की नाही, कर्तव्य कर्म टाळून आपण पळून जावं असं त्यालाच वाटत होतं ना, युद्धभूमी सोडून पळून जावं, तो म्हणतच होता तसं. आणि म्हणून त्याला भगवंतांनी काय सांगितलं, नियतम कुरु कर्मत्वम कर्म ज्यायो ह्य कर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत कर्मणात. 3ऱ्या अध्यायातले 8वा श्लोक आहे, त्यात सांगितलं. म्हणजे काय सांगितलं, कर्तव्य कर्मापासून पळून जावं असं तू म्हणतोयस, पण लक्षात ठेव, कर्मापासून कोणाची सुटका होत नाही रे, कोणाचीच सुटका होत नाही. प्रत्येकाला त्याचं विहित कर्म करावंच लागतं. अहो 2 वेळा जेवण मिळावं यासाठी सुद्धा माणसाला कर्म करणं भाग पडतं की नाही, करावंच लागतं ना. आणि हे पण जाणलं पाहिजे ना, मनुष्य योनी ही शेवटी कर्मयोनी आहे. म्हणूनच कोणत्याही माणसाला काही तरी कर्म केल्याशिवाय क्षणभरसुद्धा राहता येत नाही. कर्म चालूच असतं. प्रकृतीच्या गुणाप्रमाणे कर्म घडतं ना, ते त्याला कर्म करायला भाग पडतात. आपला स्वतःचा आध्यात्मिक उद्धार करायचा आहे ना आपल्याला, आपण उत्तम साधक बनायचं आहे. आता इथे नुसतं कर्म उपयोगी पडत नाही, कर्मसिद्धांत नाही. कर्मसिद्धांत भौतिक प्रगतीसाठी नक्कीच उपयोगी पडतो, पण आध्यात्मिक उद्धारासाठी मात्र कर्मयोग करावा लागतो. कर्मसिद्धांत आणि कर्मयोग याच्यामध्ये फरक आहे. कर्मसिद्धांतामध्ये काय होतं, योग्य कर्म केलं तर सुखाची प्राप्ती होते, अनेक सुखोपभोगायला मिळतात, पण त्यामुळे माणसाचा लोभ पण वाढतो ना, आपला लोभ वाढतो. भगवंताच्या प्राप्तीमध्ये लोभ हा मोठा अडथळा ठरतो, हेही तितकंच खरं आहे. पापाचा तर प्रश्नच नाही, ते वाईटच आहे. भगवंताच्याकडचे वाटचाल जर करायची ना, तर सर्व पुण्यापासून आणि पापापासून मुक्ती मिळवावी लागते. बँक बॅलन्स 0 करावा लागतो. त्यासाठी कर्मयोगाचा सिद्धांत आहे. कर्मयोगाचा सिद्धांत आपण शिकलो होतो 2ऱ्या अध्यायात. काय शिकलो होतो, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भू माते संगोस्तव कर्मणी. 2ऱ्या अध्यायातला 47वा श्लोक होता. 4 सूत्रं सांगितली, कर्मयोगाची चतुःसूत्री. आणि यातलं प्रत्येक सूत्र आपण अगदी सविस्तर अभ्यास केला आहे बरं का, हे खरंच आहे. म्हणजे काय शिकलो आपण, आजवर देखील आपण कर्तव्य कर्म करीतच होतो की, आजवरही कर्तव्य कर्म केली, पण ती स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी केली. आत्तासुद्धा कर्तव्य कर्मच करायचं आहे, पण ते भगवंतानी आपल्यावर सोपवलेलं कर्म म्हणून करायचं आहे. कर्म तेच आहे, कर्म नाही बदलायचं. कारण काय होईल, असं जर केलं भगवंतानी सोपवलेलं कर्म म्हणून, तर मग एक होईल, आपली अपेक्षा राहणार नाही. मग मी माझं कर्तव्य पुरं केलं, आता इतरांनी माझ्यासाठी अमुक अमुक केलंच पाहिजे, अशी अपेक्षा नाही राहणार. म्हणजे बदल कर्मामध्ये नाही घडवायचा, त्याच्याकडे बघण्याच्या दृष्टीमध्ये बदलायचं. आपण दृष्टी कशी बघतो आणि काय करायचं पुढे. कर्म केल्यानंतर लगेचच कर्मफळासकट भगवंतांना ते अर्पण पण करून टाकायचं आहे ना, आपल्यावर ठेवायचं नाही आहे. आता भगवंतांना जर अर्पण करायचं असेल एखादं कर्म, तर ते उत्तमच असेल की नाही, कारण भगवंताबद्दल आदर आहे. आणि ज्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे त्याच्यासाठी जर कर्म करायचं म्हटलं, तर आपण अगदी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ते करतो की नाही, ते तर नक्कीच आहे. आणि जर आपण उत्तम कर्म केली तर कसं होईल, फळही उत्तमच मिळेल, कारण जसं कर्म तसं फळ. आता फळ भगवंताला अर्पण केलं, पण भगवंत खरं तर काहीच घेत नाहीत, त्यांना काही नकोच आहे ना. म्हणजे त्यांना आपण अर्पण केल्यावर आपली फळाची अपेक्षा राहत नाही, आपण सर्व आशा आकांक्षामधून मुक्त होतं. आणि मग फळ काही आलं तरी काय वाटतं, हरी इच्छा, चांगलं झालं हरी इच्छा, आनंद आहे, नाही झालं हरी इच्छा. म्हणजे अंतःकरण आपोआप शुद्ध होऊन जातं, अंतःकरण आपोआप शुद्ध होतं. आणि कर्मशुद्धी हाच तर कर्मयोगाचं फळ आहे ना. योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये, असं भगवंतच म्हणाले. आता कर्मयोगाने अंतःकरणाची शुद्धी तर झाली, पण अंतःकरण शुद्धी कशासाठी करायची, काय उद्देश आहे. भगवंताकडे वाटचाल करण्यासाठी, हे नक्कीच आहे. कारण शुद्ध अंतःकरणातच भगवंताचं प्रतिबिंब स्पष्ट उमटू शकतं, नाही तर उमटणार नाही. पण नुसतं एवढंच पुरेसं नाही होतो. आपण शुद्ध आणि पवित्र झालो ना आहोत, ठीक आहे ना, चांगलं आहे ना, पण त्याचा माणसाला अहंकार वाटायला लागतो, हे खरंच आहे. आणि आपण म्हणतो सुद्धा, मी कशाला कोणावर टीका करू. म्हणजे टीका करायची इच्छा आहे बरं का, मनात आहे विचार, पण आपण प्रत्यक्ष करत नाही एवढंच. का बरं, मनात काय येतं, मी पवित्र आहे, मी आता किती पवित्र आहे बघा. आणि ह्याचा अर्थ इतर लोक पवित्र नाही आहेत असंच होतं ना. पण मी कशाला माझी जी बिटळ उगाच हो, बाकीचे लोक काय ठीक आहे. म्हणजे काय आहे, बाकीचे लोक अपवित्र आहेत आणि मी पवित्र आहे हा विचार मनात आहेच ना. इथे काय झालं, इथे समत्व संपलं. हो, समत्व संपलं, भेदवृत्ती सुरू झाली. म्हणजेच पुन्हा अहंकार उफाळून आला, आणि अहंकाराचं घर खालीच असतं ना, त्यात काही शंकाच नाही.
म्हणजे भगवंताकडे वाटचाल करण्याच्या ऐवजी आपला उलटाच प्रवास सुरू होतो आणि अनियंत्रित अहंकार हे अंतःकरणाची अशुद्धी आहे. हे अंतःकरणाची अशुद्धी आहे. पण मंडळी लक्षात ठेवा, याच अहंकाराचा वापर करून आपण चांगले साधकसुद्धा बनू शकतो बरं का, बनू शकतो. त्यासाठी काय करावं लागतं, हा जो अहंकार आहे ना, हा कर्मयोगाच्या माध्यमातून नियंत्रित करावा लागतो. मग त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये वेल डिफाईंड इगो. म्हणजे मी साधक आहे याचा अभिमान वाटला पाहिजे ना माणसाला. मी साधक आहे, इतरांना कमी लेखण्यासाठी नाही आहे मी, हे नक्की आहे. पण मी साधक आहे याचा अर्थ काय, उत्तम वागण्यासाठी आहे. आता मी साधक आहे म्हणजे मी वाटेल तसं वागता कामा नाही. आता माझं युक्त आहार विहारस्य मी असलं पाहिजे, कारण आता इतर लोक माझा आदर्श ठेवतात ना, असं वाटलंच पाहिजे. म्हणजे ह्या अहंकाराचा उपयोग अंतःकरणाची अशुद्धी दूर करण्यासाठी करायचा आहे, अहंकार वाढवण्यासाठी नाही. आता दुसरी अशुद्धी आपली आणखीन एक असते, कुठली माहिती आहे, अनियंत्रित विचारांची किंवा चिंता करायची. उगाच चिंता करत बसायचं. हे आता अनियंत्रित विचार जे असतात ना, ते केवळ मनोराज्य आहे, दुसरं काय, असं काही घडलेलं नाहीच आहे ना. आणि हे विकार ध्यानात फार अडथळे आणतात, फारच अडथळे आणतात. ही चिंता, हे अनियंत्रित विचार किंवा मनोराज्य कमी करण्यासाठी शास्त्र ग्रंथांनी योगाभ्यास करायला सांगितलं आहे, साधा आहे अगदी. आणि ही सविस्तर प्रक्रिया भगवंतांनी 6व्या अध्यायात सांगितली. अहो लोक कसली चिंता करतात. आत्ता बघा, आपण सगळं जगच कोरोनाच्या संकटातून जात आहे. अनेक लोकांचे मला फोन येतात रोज, काका आज काय झालं, आज जरा मला चव नाही लागली हो, म्हणजे कोरोना झाला की काय. अरे कशाला, किती पुष्कळ वेळा असं होतं ना, नाक चोरलं आहे, दुसरं काय झालं म्हणून वास येत नाही. जरा नाकात काहीतरी घाला, नाक साफ करा, बरोबर वास यायला लागेल. असं नसतं, पण भीती माणसाला उगाचच वाटत असते ना. आणि मनोराज्य की असं होईल तसं होईल. अनियंत्रित विचार हो. त्यासाठी योगाभ्यास करायचा आहे. आणि कसा करावा, सविस्तर प्रक्रिया भगवंतांनी 6व्या अध्यायात सांगितले ना. आपण नुकताच त्याचा अभ्यास केलाच आहे की. कारण काय होतं, योगाभ्यासाने मनाचं आणि बुद्धीचं समत्व प्राप्त होतं, समत्व बुद्धी प्राप्त होते. आणि मग काय होतं, समत्व योगाचं वर्णन भगवंतांनी स्वतःच 6व्या अध्यायात केलं आहे. आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यति योर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सहयोगी परमो मतः. 6व्या अध्यायातला 32वा श्लोक आहे पहा. आता ज्यांच्या स्वभावामध्ये समत्वाची निष्ठा प्राप्त झाली समजा, तो माणूस काय होतं, तो उगाच अनावश्यक विचारात नाही घडून जातो. उगाच नाही काहीतरी बळत बसत, स्वतःचं नुकसान नाही करून घेत. समत्वामुळे कर्तृत्वाभिमान आणि अहंकार नियंत्रित झालेला असतो. पण हा समत्वयोग प्राप्त करणं मोठं कठीण काम आहे बरं का. कारण काय करावं लागतं, यासाठी प्रथम मनावर ताबा प्राप्त करावा लागतो ना. आणि मन तर अतिशय चंचल आहे, हट्टी आहे, बलवान पण आहे. त्याला पकडणं हे वाऱ्याला मुठीत पकडण्यासारखं आहे हो. आणि हेच तर भगवंताच्या भक्तीकडे आणि त्यातून त्याला भगवंताच्या भक्तीकडे वळवायचं आहे, हे तर अधिक कठीण आहे. आता अर्जुनाने हाच तर प्रश्न विचारला होता ना 6व्या अध्यायातल्या अगदी शेवटी हा प्रश्न विचारला आहे. आणि त्याच्या उत्तरामध्ये भगवंताने तिथे अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की मनाला काबूत आणणं हे निश्चित कठीण आहे, पण अशक्य मात्र नाही. अभ्यासेनुत कौंतेय वैराग्येनच गृह्यते. अरे अर्जुना, अभ्यास आणि वैराग्य यांच्या साहाय्याने मनावर ताबा मिळवता येतो बरं का, असं तिथे म्हटले. ते मी आपल्याला त्याचा अभ्यास जेव्हा आपण केला तेव्हा मी सांगितलं होतं की यासाठी आपल्याला काय करावं लागतं, मनावर ताबा मिळवण्यासाठी पातंजल योगाचा आश्रय घ्यावा लागतो. तिथेही सांगितलं आहे ना की अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः सांगितलं आहे. म्हणजे भगवंतांची आराध्य आणि वैराग्य साधना जी सांगितली तीच पातंजल मुनींनी सांगितली आहे. पण पातंजल योगदर्शनचा अभ्यास केला तसं दिसतं की ही साधना फक्त उत्तम साधकांसाठी आहे हो. अर्जुन उत्तम साधक निश्चित होता, त्यामुळे त्याच्यासाठी साधना योग्य होती. आपण सगळे तसे आहोत का हो? आपण नक्कीच तसे नाही आहे ना. मग पातंजल मुनींच्या सांगण्याचा आशय असा दिसतो की जे मध्यम दृष्टीचे साधक आहेत त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं, त्यांनीच सांगितलं क्रियायोग करा. तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान क्रियायोग सांगितलं. मग प्रथम काय करायचं, तपोमय जीवन जगायचं, इतरांसाठी कष्ट घ्यायचे. पण इतरांसाठी कष्ट घेताना त्याचं दुःख नाही वाटता किंवा अहंकार पण वाटता कामा नये, इथे अभिप्रेत आहे. पूर्वीच्या काळी फार कठोर योगसाधना लोक करायचे हो, खूप करायचे. आणि तपसुद्धा पुष्कळ लोकांनी केलेला आपण पुराणात वाचतो. पण आता आपल्यासारख्या सामान्य संसारी माणसांना ते शक्य नाही आपण जाणतो. आणि कशाला हो, स्वामी अनुभवानंद गमतीने म्हणतात ते काय म्हणतात की मुंबई आणि आसपासचे लोक राहतात ना, त्यांचं जीवनच मुळे तपस्वी असतं. ते खरे तपस्वीच आहेत. कसं हो,
बघा ना, इथलं प्रत्येक जीवन तपस्यामय आहे. प्रवास करताना तासन तास गर्दीमध्ये अडकावं लागतं. ट्रॅफिक जॅम हा इथला स्थायी भाव आहे. तशा अर्थाने खरं तर हे जामनगरच आहे ना, इथे सततच जॅम असतो. आणि मग स्वतःच्या मनाचा आणि बुद्धीचा तोल न सांभाळता अशा परिस्थितीत शांत राहणं ही तपस्याच आहे हो. अहो, इथे प्रत्येक गोष्टीसाठी रांग पण लावावी लागते, हे पण मोठी तपस्याच आहे ना. हो, मुंबईच्या लोकांनी प्रवास करणे सुद्धा तपस्या आहे, त्यात काय शंका आहे. आता हा विनोद आहे असो. तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान म्हणजे काय ते पाहतोय आपण. तर तप म्हणजे काय ते आपण जाणून घेतलं. मग तो स्वाध्याय म्हणजे काय? स्वाध्याय म्हणजे एक तर स्वतःचं निरीक्षण परीक्षण करायचं, सतत आपल्यामध्ये दोष काय आहे ते जाण्याचा प्रयत्न करायचा आणि ते काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा, दुसरं जाण्याचं नाही आहे. प्रत्येक कर्म करताना त्याचा परिणाम आपल्यावर काय होतो आहे, आपल्या अंतःकरणात त्यामुळे कामक्रोध लोभ इत्यादी वाढत आहेत का हे पाहायचं. आणि का अंतःकरण शुद्ध होतं आहे, अशुद्ध होत असेल ते शुद्ध करायचं, इकडे लक्ष द्यायचं. स्वाध्यायाचा आणखीन एक अर्थ होतो बरं का. स्वाध्याय म्हणजे शास्त्रांचा अभ्यास करणं, म्हणजे पोथ्या वाचणं, संतचरित्र वाचणं वगैरे वगैरे. आता ह्यात काय होतं, ही सगळी वाचायचं कशासाठी? सत्संग करायचा. कशासाठी वाचायचं? त्यात जे काही वाचलं ना ते प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा, हा झाला स्वाध्याय. तिसरं सांगता येईल ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीने भगवंतांना किंवा सद्गुरूंना शरण जायचं. देवाचं भजन पूजन पूजा अर्चा ह्यामध्ये मन रंगवून टाकायचं. आणि हे आवश्यक आहे ना. आता मध्यम दर्जाच्या साधकांसाठी हे झालं, पण ह्याच्यापेक्षा कमी दर्जाचे साधक आहेत त्यांच्यासाठी काय केले? त्यांच्यासाठी संपूर्ण अष्टांग योग करावा लागतो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे सगळं करावं लागतं, आवश्यक आहे. म्हणजे काय झालं बघा, साधनेचा एक एक स्तर हळूहळू आपल्याला भगवंत उलगडून सांगतायत. पण मंडळी एवढं सगळं केलं, मनबुद्धी ताबा मिळवला, नंतर स्वतःमधली समत्वयोग साधना केली, अनियंत्रित मन नियंत्रित केलं आणि अनियंत्रित विचार नियंत्रित करून ते नुसते थांबलं नाही, ते हळूहळू भगवंताकडे वळवलं, सद्गुरूंकडे वळवले. तरीसुद्धा मंडळी अजून एक शेवटची अडचण राहतेच हो. काय राहतं? जसं जसं मन सूक्ष्म होत जातं ना, एकाग्र होत जातं, तसं तसं आपल्यामध्येच असलेल्या अनेक सुप्त शक्ती जागृत व्हायला लागतात. सामान्य भाषेत आपण त्याला सिद्धी म्हणतो बरं का, ते जागृत व्हायला लागतात. आणि मग ह्या सिद्धींच्या साहाय्याने तुम्ही दुसऱ्यांचं भलं नक्कीच करू शकता, त्यात काही शंकाच नाही आहे. आणि मग असं व्हायला लागले काय करतात, लोक मोठ्या आदराने तुमचा आदर सत्कार करतात, तुमच्याकडे आदराने पाहायला लागतात. असं व्हायला लागलं की मग माणसाला काय वाटायला लागतं माहिती आहे, अरे आम पाऊस गे, आता आपलं सगळं झालं. म्हणजे त्या सिद्धींचाच माणसाला अहंकार व्हायला लागतो. तेवढ्या प्रमाणात तो भगवंतापासून दूरच जातो ना. कारण खरं काय मंडळी, जे काही इतरांचं भलं होत असतं ना ते परमेश्वर करीत असतो, सद्गुरू करत असतात. पण आपल्याला वाटतं की आपणच मोठे झालो. ह्या अहंकारातून बाहेर येणं आवश्यक आहे ना. म्हणून तर बघा 6व्या अध्यायातल्या अगदी शेवटल्या श्लोकामध्ये भगवंताने एक साधना सांगितली. काय सांगितलं? योगिनामपि सर्वेषां मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समेयुक्त तमो मतः. 6व्या अध्यायातला 47वा श्लोक आहे शेवटचा. म्हणजे काय? अत्यंत श्रद्धेने भगवंतांच्या अनुसंधानात मन आणि बुद्धी पूर्णपणे भगवंतांच्या चरणी समर्पित करून जो असतो ना तोच सर्वात श्रेष्ठ योगी आहे असं भगवंताने सांगितलं. हाच भक्तियोग आहे मंडळी. आणि हा श्लोक खरं म्हणजे 7व्या अध्यायाची सुरुवातच आहे ना, हे तर खरंच आहे. भगवद्गीतेचं एक वैशिष्ट्य आहे बरं का मंडळी हे, की प्रत्येक अध्याय स्वतःमध्ये परिपूर्ण आहेच, पण प्रत्येक अध्यायाचा जो शेवटचा भाग आहे ना त्यात पुढच्या अध्यायाचं बीजसुद्धा असतं. म्हणजे पहिल्या 6 अध्यायात काय झालं, त्वमपद शोधन झालं, साधकाने कसं वागावं, त्यांनी काय काय साधना कराव्या, मनबुद्धीचं संतुलन कसं प्राप्त करावं हे सगळं सांगून झालं. आता या 6व्या अध्यायापासून पुढे तत्पद शोधन म्हणजे काय, ज्याची भक्ती करायची आहे त्या भगवंताचं रूप आणि स्वरूप काय आहे आणि त्याची भक्ती करणं म्हणजे नक्की काय करणं हे सगळे सांगणारेच पुढचे 6 अध्याय आहेत. त्याच्यात 7व्या अध्यायाची सुरुवात आपल्याला करायची, ती करूच या. हरिओम.